नमस्कार, मी माधवी किचन मधून आज झटपट होणारी उपवासाची भगर किंवा त्याला वरई म्हणतात त्याची खिचडी आज दाखवत आहे। उपवासासाठी ही चालणारी आहे। 1 वाटी मी भगर घेतलेली आहे। त्याला ह्याच्यासाठी 1 बटाटा घेतलेला आहे। तूप, मिरची, जिरं, साखर जराशी चवीला, दाण्याचं कूट हे घेतलेलं आहे। आता मी हे दाखवते। 1 वाटी 1 चमचाभर तूप घालते। 1 चमचा तूप घातलं, त्याच्यामध्ये जिरं घालते फोडणीला। नंतर ह्या मिरच्या टाकते। मिरच्या परतून घेतल्यानंतर मिरच्या परतून घेतल्यानंतर ही भगर आहे, धुवून घेतलेली मी 2-3 पाण्यानी, आणि ती आता ह्याच्यात टाकते आणि ती आता परतून घेणार आहे थोडी। त्याला 5 मिनिटं परतायची। ही परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये हा उकडून घेतलेला बटाटा आहे। कच्चा घेतला तरी चालतो, त्याला बारीक चकत्या करायच्या आणि त्या टाकायच्या। आता ही परतून झालेली आहे। एकीकडे मी त्याच्यासाठी याला 1 वाटीला 3 वाट्या पाण्याचा आधण ठेवलेला आहे। आता ते ह्याच्यामध्ये ओतते। हे 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे। त्याला उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये ही साखर 1 चमचाभर साखर चवीला टाकलेली आहे। चवीपुरते मीठ टाकते आणि हा दाण्याचा कूट। ओलं खोबरं दाखवायचं राहिलं, जर असं ओलं खोबरं त्याच्यामध्ये हे टाकते। वरून नाही टाकते तर सगळं एकत्र करायचं आणि ही हलवून याची खिचडी करायची। ही दह्याबरोबर, ताकाबरोबर खूप सुंदर लागते, छान लागते। म्हणजे दाण्याची आमटी भात करण्यापेक्षा हे एकत्र केलं की छान लागतं। करून बघा तुम्ही ही पण। आता हिला मी जरा वाफेला ठेवते। आता ही जराशी वाफेला ठेवते मी 1-5 मिनिटं। थोडीस झाकणाची फट ठेवायची। आता आपण आपली भगर झालीये का बघूया। वा, छान झाली, मस्त वाफ आली दणकून। ही बघा, ही तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, ताकाबरोबर खाऊ शकता, किंवा लिंबाचं लोणचं घ्या, मला आवडेल। अशी ही माझी भगरीची खिचडी तयार आहे। बघा, तुम्ही ही दह्याबरोबर, ताकाबरोबर किंवा उपवासाचं लिंबाचं लोणचं आहे त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, आणि ही झटपट होणारी आहे। माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।